अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. ज्ञानेश्वरी नित्यपाठ मंगलाचरणाचे त्या उभ्या झाल्यानंतर एकदम तत्वाचं वर्णन सुरू केलेलं आहे. ज्ञानेश्वरी नित्यपाठाचा जो उभ्यांचा क्रम आहे हा बराचसा मूळ भगवद्गीतेच्या क्रमाप्रमाणे आहे. जसं तो अर्जुन सगळा कथाभाग आहे, आधी तो लढायला नाही म्हणतोय, त्याला मोह झालेला आहे आणि त्या मोहाचा उपाय सांग आणि काय श्रेयस्कर काय आहे हे सांग असं म्हटल्यानंतर भगवंत त्याला आधी खडसावतात आणि ज्यावेळेला तो नक्की मी तुझा आता शिष्यच आहे आणि तू मला श्रेयस्कर काय आहे याचा उपदेश कर अशा रीतीने शरण येतो, अगतिकतेतून शरण येतो. ज्ञानप्राप्ती हा काय त्याचा उद्देश नव्हे, पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने गुरूंकडे गेल्यानंतर सद्गुरू त्यांना मूळ त्याला श्रेयस्कर काय आहे हेच सांगतात, अलीकडचं काही सांगतच नाही. त्याप्रमाणे डायरेक्ट अशोच्यान अन्वशोचस्तम प्रज्ञावादांश्च भाषासे गतासून अगत सूंश्च नानुशोचन्ति पंडित, की तू ज्या गोष्टींचा शोक नाही करायला पाहिजे तसा शोक करतोयस आणि शहाण्यासारखं बोलतोयस. तर पंडित लोक असं वागत नाहीत, ज्ञानी लोक असं वागत नाहीत. असं म्हणून ज्ञानाच्या उपदेशाकडेच डायरेक्टली घेऊन गेलेले आहेत. कारण की मोहनिरास जर का करायचा असेल तर मूळ तत्वस्वरूप जाणल्यानेच किंवा त्याचा गाभा जाणल्यानेच मोह कायमचा निघून जाईल हे भगवंतांना माहिती आहे. वरवर भावनिक आवाहनं भरपूर करून झाली तरीसुद्धा तो काय ऐकायला तयार नाही. म्हणून त्याच्यामागे एक मानसशास्त्रीय कारण पण आहे की एखादा खूप भावनाशील होऊन काहीतरी मांडत असेल तर त्याला त्या भावनिक अगतिकतेतून बाहेर काढण्यासाठी तुम्ही पण त्याला एक वेगळं भावनिक आवाहन केलं तर तो जाम ऐकत नाही. म्हणजे भावनेने प्रत्युत्तर देण्यात काही पॉईंट नसतो. त्याला एकदम असं विचार प्रवृत्ती केलं, त्याचं म्हणजे विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं की तो एकदम त्या भावनेच्या प्रांतातून त्या विचारांच्या प्रांतात अचानक लँड होतो आणि त्याच्यातून त्याचा तो भावनिक प्रवाह थांबून तो थोडा शांत होतो. म्हणून अर्जुन ज्यावेळेला अशा प्रकारचा उपदेश सुरू झाला त्यावेळेला काय झालं असेल त्याचं, तर थोडासा तो भांबावला असेल असं मला वाटतं की एकदम अरे मी काय सांगतोय आणि एकदम हा तत्वावरच येऊन गेला की पंडित लोक असं वागत नाही म्हटल्यावर त्याला विचार करणं भाग पडलं आणि तिथे तो पहिला शांत व्हायला सुरुवात झाली आणि मग तो त्या संबंधित प्रश्न विचारायला लागलेला आहे. मग तो एक प्रकारे विसरलाच आहे की आपण ही लढाईसाठी घेऊन बसलो. तो त्या तत्व जाणलेल्या व्यक्तींची लक्षणं विचारायला लागला कारण तो विचारासाठी प्रवृत्त झाला. त्याप्रमाणे हा जो गीतेचा प्रवाह आहे की एकदम मूळ गोष्टीपाशी नेऊन सोडणे, तसं स्वामी स्वरूपानंदसुद्धा मजर उदयी सद्गुरू जेणे तरिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी या ओवीने ज्यावेळेला मंगलाचरण संपतं, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. कशासाठी या सगळ्याचं प्रयोजन आहे तर तत्व जाणण्यासाठी आहे. अजिबात विलंब न करता त्या विषयाला सुरुवात होते. या उपाधी माझी गुप्त, उपाधी याचा अर्थ आवरण, कवर आपण जसं म्हणतो की मूळ वस्तू कशाने तरी झाकली गेलेली आहे, तिच्याकडे आपलं लक्ष जात नाही, त्याला उपाधी असं म्हटलं जातं. आणि बहुतेक टेंडन्सी ही अशा प्रकारच्या उपाधीमध्ये रमून राहण्याची असते. जसं कोणाला गिफ्ट द्यायचं झालं वाढदिवसाला किंवा लग्नाला तर त्याला ते गिफ्ट छानच असतं, पण ते ॲट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून त्याला खूप छान
कवर घातलेलं असतं. लोकांना ते कवर फाडून टाकायची इच्छा होत नाही. ते छान दिसतं, मग नीट कापून ते पण लोक जपून ठेवतात. ते जपून ठेवायला पाहिजे ती वस्तू, पण कवरसुद्धा जपलं पाहिजे असं वाटतं. उपाधी माझी रमणे, म्हणून उपाधी याचा अर्थ जे तात्पुरती असणारी गोष्ट, झाकून टाकणारी गोष्ट, ज्याच्यामुळे मुख्य तत्वाकडे आमचं लक्ष जात नाही. आणि त्याच्यामध्ये रमणं, त्यालाच प्राधान्य देणं ही स्वाभाविकतः माणसाची टेंडन्सी असते. म्हणून 2 तत्व या एकूण सृष्टीच्या मुळाशी सांगितली जातात. एक म्हणजे एक अपरिवर्तनशील तत्व आहे, त्याला चैतन्य म्हणू, शिव म्हणू, जी काही नावं देता येतील तेवढी सगळी त्या एकाच तत्वाला, एकाच अपरिवर्तनशील तत्वाला ब्रह्म वगैरे सगळे शब्द वापरलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे एक त्याच्यावर आधारित असलेलं आणि सतत व्यक्त होणारं आणि त्या व्यक्त होण्यामधून त्याच्यामधूनच स्वतः लोकांना म्हणजे अंतःकरणाला गुंतवून ठेवणारं असं जे तत्व आहे, प्रकृती किंवा शक्ती असं म्हटलेलं आहे. आणि माणसाची स्वाभाविक टेंडन्सी ही या सतत अभिव्यक्त होणाऱ्या, सतत बदलणाऱ्या आणि सतत आकर्षून घेणाऱ्या गोष्टींमध्ये रमून राहण्याची असते. त्याच्या मागे ज्याच्या आधारावर हे तत्व अभिव्यक्त होत आहे त्याच्याकडे बघायची मात्र फारशी कोणाची इच्छा नसते. क्वचित असं वाटतं की हे जाणून घ्यावं, या सृष्टीच्या मुळाशी काय आहे हे समजून घ्यावं. पण असं कधीतरी रामकृष्ण असं म्हणत असत की वैराग्य कसं असतं सांसारिक लोकांचं, तर अंधारात चालत असताना पावसाळी वाटेमध्ये रात्रीच्या वेळेला अचानक वीज चमकून जावी, पण ती तात्पुरतीच, ती वीज चमकली आणि गेली, मग त्याच्या मागे आणि पुढे परत अंधारच. तसं प्राप्त करून घ्यावं असं वाटतं आणि परत ये रे माझ्या मागले असं म्हणतात ना, तसं आपल्या मूळ पदावर येऊन जाते. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर उदाहरण दिलं आहे की एक शिव आहे आणि एक शक्ती आहे. दोघे एकाची एकेची सत्तेचे बैसणे, या दोघांना पण एकाच सत्तेचं बैसणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, एकाच तत्वावर ही दोन्ही मूळ तत्वावर दोन्ही नांदत आहेत. हे अनादी एकपणे नांदती दोघे, हे जोडपं शिव आणि शक्ती हे अनादी दोघे असले तरी एकपणाने नांदतात. त्याला खूप सुंदर उदाहरणं त्यांनी दिली आहेत की जनरली पती पत्नींमध्ये नवरा जो असतो तो थोडासा असा ढिला असतो की त्याला काय असं फार आवरून बिवरून बसावं असं वाटत नाही. तो आपला असतो, निवांत असतो आणि त्याच्या त्या अशा शांत असण्याचं, स्वतःचं काही प्रोजेक्ट करण्याची टेंडन्सी नसल्याचं त्या पत्नीला राग येत असतो की आमच्या ह्यांचं काय सारखे असेच असतात, जरा छान व्हायला पाहिजे. म्हणून मग ती नवऱ्याच्या त्या स्वतःला न सावरून घेण्याच्या सवयीमुळे कंटाळून ती म्हणते की आता ह्याला कवर करायला आपणच थोडंसं छान नटलं पाहिजे. तसं ह्या शिवाच्या अरूपपणामुळे त्याला त्याची लाज वाटून ही शक्ती आता नटते, लेणीने स्वतःला लेववते. आणि काय लेणं नेववलं तर हे नामरूपात्मक विश्व नामक लेणं तिने लेववलं. का तर पती अरूप आहे, त्याला शोभून दिसलं पाहिजे आपण जगामध्ये म्हणून सगळ्यांमध्ये. पण त्या सगळ्या नामरूपात्मक लेण्यांमध्ये रमून राहणं आणि त्याच्यामधूनच काही पुढे सार हाताला न येणं, अशा प्रकारची मानसिकता सर्वसामान्य माणसांची असते. त्याच्यामधून तत्वाचा वेध घेण्याची प्रवृत्ती ही निर्माण होण्यासाठी त्याच्याकडे विशेषतः लक्ष देण्याची आवश्यकता असते. आणि संत त्यांच्या वाङ्मयामधून हे करत असतात की उपाधीमध्ये रमून राहिल्यास ठीक आहे, पण या उपाधी माझी गुप्त, याला आधारभूत असं एक तत्व आहे, चैतन्य असे सर्वगत, जे तत्वज्ञ संत स्वीकारित. म्हणून ते तत्व हे सगळ्यांसाठीच ॲक्सेसिबल आहे, मानवी बुद्धीला ॲक्सेसिबल आहे. त्याच्यामध्ये संतांनाच एक विशेष कपॅसिटी दिलेली आहे असं नसून ती सर्वसामान्य माणसाला कोणालाही आहे. पण
त्याच्याकडे लक्ष जात नाही किंवा लक्ष गेलं तरी ते प्राप्त व्हावं असं वाटत नाही. याचं कारण विवेकाची धार कमी पडते. ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती असं जे म्हटलेलं आहे की स्वीकारण्याचा प्रश्न आहे सगळा. लक्षात आल्यानंतर सुद्धा कित्येक काळ आम्ही साधना करतो आहोत, काहीतरी उपासना करतो आहेत, अगदी मध्यवर्ती म्हटली जाणारी साधना ध्यानसाधना करतो आहोत, तरी पण ती करत असताना पण डिस्ट्रॅक्शन्स एवढे आहेत मनाला की तिथे मन स्थिरावतच नाही. आणि आमचं ते ध्यान किंवा आमची उपासना कायम थोडीशी सबस्टँडर्ड होत राहते आतमधून. ह्याचं कारण सार कळल्यानंतर पण ते स्वीकारायची तयारी नसते. बाहेर अनेक गोष्टींमध्ये रमून राहण्याची तयारी, खूप इच्छा असते आणि ती आकर्षणं काही गेल्या अंतरंगात येऊ देत नाहीत. म्हणून थोडा संतांचा आधार घेणं, थोडं सगुण, म्हणून या सगळ्या उपासना पण ज्या सांगितलेल्या आहेत सगुण भक्तीसारख्या, की ज्याच्यामध्ये ज्या ज्या काही बाह्य प्रवृत्ती आहेत, इंद्रिय अनेक गोष्टींमध्ये रमत आहेत, त्या इंद्रियांना त्या रमण्याची जागा म्हणजे भगवंताचं सगुण स्वरूप करून टाक. की जिथे जिथे म्हणून इंद्रिय धावेल तिथे तिथे तू ईश्वर आहे असं भावनेने थोडा वेळ धर. ते दरवेळेला मनात येईल असं नाही, आठवेल असं नाही, सुटलं तरी चालेल, पण ज्या ज्या वेळेला मनाला येतं त्या त्या वेळेला तो इंद्रियांचा विषय हा आम्ही भगवंताशी कुठल्या ना कुठल्या माध्यमाने जोडून देणे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट जी इंद्रियांचा व्यापार आहे, इंद्रियांनी ग्राह्य आहे, ती सर्व आम्ही ईश्वराशी जोडून दिल्यानंतर तो भाग मनाचा हा ईश्वराशी कनेक्ट त्या वेळेला व्हायला शिकतो. असं करून हळूहळू मन जे आसक्तीपूर्ण व्यवहारात वावरत असतं ते थोडं थोडं भानावर यायला लागतं. त्याला त्या आतमध्ये राहण्याची किंवा ईश्वराशी युक्त होऊन राहण्यामध्ये जी शांतता आहे, जे प्रेम आहे, त्याची गोडी कळायला लागते. आणि ती गोडी कळल्यानंतर हळूहळू विषयांमध्ये जे प्राधान्य होतं त्यातली आसक्ती कमी कमी व्हायला लागते. म्हणून ते प्रपोर्शनेट आहे. अचानक एक दिवस ती आसक्ती गेली आणि हा आज एकदम भक्तच होऊन जागा झाला असं नाही होत. थोडं 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 कळत पण नाही आपल्याला की हळूहळू आपण थोडे बदलतोय. आणि उलट चांगलंच आहे, ते कळत नाही तोपर्यंत चांगलं आहे. एकदा का आपण शहाणे आहोत असं भान आलं की खूपच प्रॉब्लेम आहे. म्हणून काही गोष्टींमध्ये वेडेपणा असण्याचं गरज आहे. त्यातला एक भाग म्हणजे गुरूंपाशी आणि दुसरा म्हणजे देवापाशी, की तिथे आम्हाला कळत नाही हाच भाव आम्हाला पुढे घेऊन जात असतो. खूप छान उदाहरण गोंदवलेकर मला देत असत की रोपाची वाढ व्हायला हवी असेल तर ते लहान मुलं जसं ते रोप लावलं मग ते वाढलं असेल म्हणून ते रोज उपटून बघतात किती आता वाढलंय का. तसं जर का आम्ही आमचं रोज प्रगती उपटून बघायला लागलो तर ते बघण्यामध्ये आमची प्रगती होण्याचा भाग नसून आम्हाला ते जमतं याचा अहंकार आमच्या आड यायची शक्यता असते. तसं न करता थोडं माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले. पाणी जसं वाफ्यामध्ये घातल्यानंतर कुठे जायचं किती जायचं हे पाणी ठरवत नाही, माळी जेवढं सोडेल तितकं ते निवांत जातं. तसं तया पाणी ऐसे केले व्हावे का, तसं पाणी सोडून दिल्यानंतर जातं. तसं गुरूंपाशी एकदा गेल्यानंतर ते सांगतील ती साधना करत राहणे, कुठेपर्यंत जायचं ते गुरु ठरवून घेतील. त्याची चिंता साधना करताना करण्याची आवश्यकता नाही, कारण ती चिंता आम्हाला प्रक्रियेपासून लांब ठेवत असते. म्हणून पहिला वेळ आम्ही काहीच न केला त्यावेळेला फुकट घालवला आणि आता कळलं आणि होत नाही आहे म्हणून जे चिंता करत बसतो याच्यामध्ये पण आमचा वेळ फुकटच जातो आहे. म्हणून काहीही बाकीच्या गोष्टी न करता उपासनेला दृढ चालवावे, ते पुन्हा पुन्हा करत राहणे. आणि त्याच्यासाठी आधार कोणाचा आहे तर संतांचा आधार आहे. त्यांनी ज्या प्रकारे एकूण सर्व गोष्टींमधून स्वतःला डेव्हलप करत नेत. उदाहरणादाखल संतांची आयुष्य आहेत. सर्वसाधारण साधकांना कळावं की किती इंटेन्सिटीने करता येतं हे कळण्यासाठी ईश्वरच अवतार घेतो आहे की असं करता येतं. ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती की ह्या सगळ्या बाह्य गोष्टींमधलं तत्त्वस्वरूप जाणून घेण्याचं
आणि त्याच्यामध्येच राहण्याची कपॅसिटी अंतःकरणाने डेव्हलप होणे आणि तत्वस्वरूप होऊन राहणे, असे जे संत आहेत त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी तत्वज्ञ संत असं म्हटलेलं आहे. तत्व जाणलेले त्यालाच संत असं म्हटलं. संत म्हणून एक कोणतरी वेगळी कॅटेगरी आहे. आणि जसं काही पंथांमध्ये कोणीतरी सर्टिफाय करायची गोष्ट आहे, सगळ्यांनी मिळून एक ठराव करून हा संत असं डिक्लेअर केला, तसं आपल्याकडे संत म्हणून डिक्लेअर करत नाही शास्त्र. ज्याने आतमध्ये जो जाणेल भगवंत त्यास नाव बोलीचे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी, जो जनामध्ये वागे जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची संत. अनेक ठिकाणी म्हणजे हे सगळे संत बोलत असताना वाङ्मयामध्ये वेगवेगळ्यांच्या मुखामधून एकच जो जाणेल, जो करी वृत्ती जो संत तो संत जाण, दौराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, असं म्हटलं की वृत्ती ज्याची शाश्वत तत्वापाशी चिकटून गेलेली आहे त्याला संत म्हणायचं. बाकी कोणालाही संत म्हणण्याची आमच्या परंपरेमध्ये तयारी नाही. कोणी सर्टिफाय करायची पण आवश्यकता नाही, त्याला माहिती असतं आपलं काय आहे. तो सांगत पण नाही की मी संत आहे वगैरे. सांगायची आवश्यकता असेल तर तो संत नाहीच आहे असं समजून झालं. म्हणून एक बाह्य आविष्कार असलेलं तत्व आणि एक त्याचा गाभा असलेला भाग हा करण्यासाठी जे अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे, आणि ते अंतर्मुख होणं हे विवेकाच्या साह्याने होतं. कशा रीतीने ते होतं? स्वामी स्वरूपानंदांनी याच्यावर भाष्य करताना आता काही एक सांगेने ते ऐक, जे का सुज्ञ लोक ओळखिती, विश्वी सर्वगत चैतन्य ते गुप्त, स्वीकारिती संत तत्वज्ञ जे, मिसळले जैसे दूध आणि पाणी, काढी निवडोनी राजहंस, निरक्षीर विवेक असं म्हणतात. की राजहंसाला असं म्हटलं जातं की पाणी आणि दूध मिक्स करून दिलं तर तो फक्त दूध पितो, पाणी पित नाही, पाणी वेगळं राहतं. किंवा अग्निमाजी घालोनी सुवर्ण, तज्ज्ञ चोख हीण निवडिती, सोनं जे हीण असतं ते जळून जातं, फक्त सुवर्ण उरतं. बुद्धिचातुर्याने घुसळिता दही, नवनीत पाही दिसे अंती, भूस आणि बीज, हे जर का एकत्र केलं, भूस आणि बीज एकत्रित जाणं, परी पाखडून घेता जैसे, बीज ते राहिले फुल ते उडाले, ऐसे कळो आले स्वभावेची. या सर्व उदाहरणांमधून की दूध आणि पाणी एकत्र केलेलं आहे त्यातलं सार भाग निवडणं, सुवर्ण आणि हीण गोष्टी एकत्र आहेत त्यातला सार भाग निवडणं, किंवा भुसा आणि धान्य एकत्र आहे त्यातला काहीतरी होऊन सार भाग निवडणं, ह्याच्या सगळ्यामध्ये जर का एक युनिफॉर्म गोष्ट बघितली तर असं आहे की नुसतं ते समजून येऊन उपयोगाची नाही की हे दोन गोष्टी मिक्स आहेत. त्याच्यासाठी ते स्वीकारण्यासाठी म्हणून प्रत्येक ठिकाणी काहीतरी प्रक्रिया झालेली. म्हणून राजहंस असं जर म्हटलेलं आहे की आपल्याला आता जर काही ह्या सगळ्या कॅपॅसिटीज नाहीत की ते दूध आणि पाणी मिक्स केलं तर एकत्र करायची, पण सारभाग ग्रहण करण्यासाठी जसं दूध आणि पाणी खूप पांचट दूध जर का कोणी आपल्याला दिलेलं असेल तर त्यापासून पाणी वेगळं कर, दूध वेगळं कर, फक्त सारभूत दूधच घ्यायचं असेल, काय करावं लागेल? अग्नीवर तापवावं लागेल. ते पाणी उडून जाईल, उरेल तो सारभाग उरेल. त्याप्रमाणे ज्या ज्या काही गोष्टी आमच्यामध्ये अंतःकरणामध्ये आहेत त्याला ज्ञानाच्या अग्नीवर अंतःकरणाला थोडंसं तापवायला लागतं, थोडे कष्ट होतात, म्हणून त्याला तप असं म्हटलेलं आहे. की स्वाभाविक अंतःकरणाच्या आणि शरीराच्या प्रवृत्ती ह्या आम्हाला स्वतःपाशी येऊ देत नाहीत, सतत बाहेर ओढत राहतात. जे जे हितासी निके ते सदाची या इंद्रिया दुखे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. जे काही चांगलं असतं ते ह्यांना नकोच वाटतं. एरवी सोपे योगासारिखे काय आहे, स्वतःपाशी राहण्यासारखं सोपं काय आहे? आम्हाला विचारा काय कठीण आहे त्याच्यामध्ये, किती कठीण आहे. म्हणून एक सार गोष्ट आहे आणि एक असार गोष्ट आहे. त्याच्यामध्ये विचार केला, सार असार करिता विचार, सहजे संसार निरसिला, मग तत्वताते एकलेची एक, उरे तत्व देख ज्ञानी आसे. जे ज्ञानी आहेत त्यांना फक्त तत्वस्वरूप होतं,
डोळे मिटल्यावर तत्वस्वरूप आणि बाहेर उघडल्यानंतर मग संसार अशा प्रकारचा भाग नाही. जे आतमध्ये एकांतामध्ये अनुभवलेलं आहे ते आता बाह्यतः आपण तेच आहे, त्याचाच सगळा आविर्भाव आहे. ज्ञानाचा आविर्भाव हा सदोदित व्यवहारामध्ये असताना आणि एकांतामध्ये असताना ज्यांचा अतिशय स्थिर आहे त्यांना तत्त्वज्ञ संत असं म्हटलेलं आहे. म्हणून ते वावरत असताना पण ज्याला महत्त्व आहे त्या गोष्टींनाच त्यांच्या वर्तनामध्ये प्राधान्य दिसतं. गोंदवलेकर महाराजांच्या इथे एकदा खूप रात्री, त्यावेळेला मंदिराचं काम चाललेलं होतं आणि खूप रात्री काही साधक लोक म्हणजे 2-2:30 नंतर वगैरे असे आले आणि त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये प्रवास करून आल्यानंतर त्यांचं जेवण वगैरे काही झालेलं नव्हतं. मग आता रात्री काहीतरी करायचं जेवायला, तर एवढ्या रात्री लाकूड वगैरे या सगळ्याची सोय कशी होणार. तर त्याच्यावर सगळी मंडळी चिंतेत पडली की आता यांना जेवण द्यायचं तर लाकूड, चूल पेटवायला लाकूड तर पाहिजे. तर महाराजांनी मंदिरासाठी आणलेलं थोडं जे लाकूड होतं ते तोडून सरपण केलं त्याचं आणि आधी त्या लोकांना जेवायला घातलं. त्याच्यावर कुर्तकोटी महाराजांनी पुढे असं म्हटलं आहे की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हे महाराजांच्या वागण्यातून त्यांनी दाखवलं की ते मंदिराचं लाकूड वगैरे काही नाही. आधी हा समोर जो भुकेल्या रूपात जे लोक आलेत ते कोणीतरी झालेले नसून ते परमेश्वर स्वरूप आहेत. त्यांना घालणं खायला हे आत्ताचं कर्तव्य आहे आणि याला अतिरिक्त महत्त्व लाकूड बिकूड जर का ईश्वराला करायचं असेल पुढे तर तो करून देईल. ते आता खूप सांभाळत बसणं असं जी प्रकृती माणसाची जनरली असते संतांची तशी, त्या सगळ्याला एकच मूल्य आहे. ते मूल्य म्हणजे त्यावेळेला त्याची असणारी उपयुक्तता. म्हणून ज्यांना मूळ स्वरूपाचं ज्ञान झालं आहे ते बाह्य गोष्टींमध्ये रमत नाहीत. जसं एखादी व्यक्ती खूप छान दागिने घेऊन सोनाराच्या दुकानामध्ये गेली, तर खूप आवड असेल जनरली स्त्रियांना असते की दागिने वगैरे ते सगळं, तर ते दागिने बघितल्यानंतर स्त्रियांना त्यातले दागिने दिसत असतात. तो सोनार असतो तो मात्र किती ग्रॅम आहे तेवढंच तपासत असतो, कारण त्याच्या दृष्टीने सगळं सोनं असतं. मग ती ईश्वराची मूर्ती असो बनवलेली किंवा काही छान दागिना असो, तो त्याचं सगळं अरसिकपणे म्हणतात ना, तसं त्यातलं रसिकत्व हे म्हणायचं याचं कारण की त्या स्त्रीला त्याच्यामध्ये आसक्ती आहे म्हणून ते दागिना दिसत असतो. पण तो जो मूळ त्याला कळलेला की हे सोनं आहे, त्याच्या दृष्टीने सगळ्यांची किंमत एकच आहे. त्याप्रमाणे ज्यांना सृष्टीच्या मुळाशी असलेलं तत्त्व कळलेलं आहे ते बाह्य गोष्टींमध्ये फारसे रमून राहत नाहीत. डायरेक्ट तत्त्वाचा वेध घेऊन त्याच्यापाशी स्थिर राहतात. म्हणून पूर्ण ज्ञानी आणि परिपूर्ण भक्त ह्याची लक्षणं एकच आहेत त्या दोन्ही गोष्टी. म्हणून भक्तीच्या पण फलश्रुतीमध्ये नारदांनी जे सांगितलेलं आहे की ज्यावेळेला परिपूर्ण भक्ती प्राप्त होते अंतःकरणामध्ये, त्याचं स्वरूप काय, सातो अस्मिन परम प्रेमरूपा हे सांगून झाल्यानंतर ये लब्ध्वा पुमान सिद्धो भवती तृप्तो भवती अमृतो भवती, भक्ती प्राप्त झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर यत् प्राप्य न शोचित न वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते न उत्साही भवती. त्यामुळे कशातही तो रमत नाही, कशाची इच्छा करत नाही, कशाचा द्वेष करत नाही. याचं कारण काय, जे प्राप्त आहे ते आतमध्ये आहे. जी ज्ञानी व्यक्तीची लक्षणं आहे की बाह्य गोष्टींमध्ये फारसं न रमणे, उपयोगापलीकडे जाऊन, तितकंच भक्त पण ईश्वर सोडून कशामध्येही रमत नाही. आणि पुढे पण त्याचं तो कसा होतो तर सिद्धो भवती आत्मारामो भवती असं म्हटलं आहे. म्हणून बाह्यतः काय काय वेळेला बघताना ह्या दोन गोष्टी वेगळ्या वाटू शकतात की एक भक्त आहे आणि एक ज्ञानी आहे, पण ज्याला आतमध्ये समजलेलं आहे त्याच्या दृष्टीने तोच भक्त तोच ज्ञान. अशा रीतीने तत्त्व जाणलेले संत ज्याचा स्वीकार करतात ते म्हणजे आत्मस्वरूप. एक विचारांनी कळणं असतं आणि दुसरं म्हणजे अनुभवाने कळणं असतं. म्हणून तत्त्वज्ञ याचा आपल्या संदर्भातला अर्थ आत्मज्ञ असं करून घ्यायला पाहिजे. तर काहीतरी म्हणजे एक त्यांची अवस्था आपण बघतो आहोत, पण आपण काय करणार आहोत, आत्मज्ञ होण्यासाठी प्रयत्न करणं. ते एकदा कळलं की ती आपण असण्याची जाणीव ही या सगळ्याचा बेस आहे. ज्यावेळेला आपण झोपलेलो असतो त्यावेळेला
काय झालेलं असतं, जग तसंच्या तसं चालूच असतं. आपल्या झोपेमध्ये सगळ्या गोष्टी बाहेरच्या तशाच चाललेल्या असतात. आमचं कनेक्टिव्हिटी हरवलेली असते. आम्ही ज्या वेळेला जागे असतो त्यावेळी त्या जाणीवेच्या ज्ञानशक्तीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या गोष्टी समजून घेत असतो. म्हणून या कॉन्स्टंट बदलणाऱ्या गोष्टींमध्ये एकच स्थिर गोष्ट आम्हाला कायम आहे, ती म्हणजे आम्ही आहोत ही जाणीव. आणि ती ज्या तत्वावर आधारलेली आहे ते तत्त्व त्याच्याशी संबंधित होऊन राहण्यासाठी, त्या जाणीवेशी संबंधित होऊन राहणं म्हणजेच तत्त्वज्ञ संतांनी जे स्वीकारलं ते आम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न करणं, बाकीच्या गोष्टी थोडा काळ बाजूला ठेवणं. हा एक साधनेचा भाग. ह्याच्यामध्ये न विसरता या सगळ्या ओव्या ज्या तत्त्वाचं वर्णन करत आहेत, ज्या उन्नत अशा व्यक्तींचं वर्णन करत आहेत, त्याचा स्पर्श आमच्या अंतःकरणाला व्हावा या दृष्टीने आपण हा अभ्यास करतो आहोत. पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत.